साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादीचे ओबीसी खजिनदार अकील सय्यद यांची मानवता पुन्हा एकदा दिसून आली आहे। तब्बल 2 तासाच्या प्रयत्नानंतर पंढरपुरातील मुलाची लॅपटॉप सहित बॅग त्यांनी परत केली। याची सविस्तर हकीकत अशी की पंढरपुरातील एक भाऊ बहीण पंढरपूरवरून सोलापुरातील गेंटाल टॉकीज जवळील लोकसेवा हायस्कूल जवळ असलेल्या आपल्या पाहुण्यांकडे आले होते। पाहुण्यांकडील काम आटपून ते दोघे भाऊ बहीण गेंटाल टॉकीज पासून ऑटोमध्ये बसले आणि त्याच रिक्षात ते आपली लॅपटॉपची बॅग विसरले। सोलापूर स्टँडवर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपली बॅग ऑटोमध्ये राहिली आहे। त्यांनी क्षणाचाही विलंब न करता फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। फौजदार चावडी पोलीस चौकीचे ठाणे अंमलदार सुधाकर माने यांनी शास्त्रीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अकील सय्यद यांना फोनद्वारे सदरची माहिती सांगितली। त्यांनी कोणताही वेळ न दवडता लगेच त्या परिसरात तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले, परंतु रिक्षाचा नंबर माहीत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ लागल्या। सदर भाऊ बहिणींना विचारले, तुम्ही कुठून बसला आहात, तेव्हाच त्यांना माहिती दिली। त्यानंतर त्यांनी गेंटाल चौकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती रिक्षा पाहिली। सदर रिक्षा त्या चौकामध्ये असल्याचे त्यांना समजले। त्यानंतर त्यांनी रिक्षाचा शोध घेतला असता रिक्षा गेंटाल टॉकीज परिसरातच आढळून आली। सय्यद यांनी त्याला विचारपूस केली असता त्याने लॅपटॉप सहित असलेली बॅग परत केली। काही क्षणातच त्यांनी पुन्हा ठाणे अंमलदार माने यांना संपर्क करून बॅग मिळाल्याची माहिती दिली। या कार्यासाठी फौजदार चावडी पोलीस चौकी यांच्या वतीने रात्री बोलावून त्यांचा सन्मान केला। यामुळे सोलापुरात त्यांच्या मानवतेची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे।